आताच्या क्षणाची सर्वात मोठी दुःखद बातमी समोर येते छत्रपती संभाजीनगर शहरातील गॅलेक्सी रुग्णालयातून। आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येते मराठा बांधवांना अत्यंत धक्कादायक, कारण काही दिवसापासून संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील दौऱ्यावरती आहेत। सोलापूर असेल, पूर्व पश्चिम दौरा असेल, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा बांधवांना जागृत करण्यासाठी, एकत्रित करण्यासाठी आणि येणाऱ्या आगामी 29 ऑगस्टच्या आंदोलनासाठी, उपोषणासाठी बैठकी सुरू केल्या आणि मनोज जरांगे पाटील दौऱ्यामध्ये मग्न झाले, मराठा बांधवांशी संवाद सुरू केला। या दरम्यान चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरती जोरदार टीका देखील करण्यात आली। या टीकामधून बावनकुळे यांनी भावनिक होऊन त्यांनी आपल्या भावना देखील व्यक्त केल्या। त्यावर मनोज जरांगे पाटील यांनी मी आजपासून टीका करणार नाही, व्यंगावरती जाणार नाही आणि शेवटी आमची देखील आई आहे, आमच्यामध्ये संस्कार आहेत। बावनकुळे साहेबांना मी विनंती करतो की इथून पुढे चूक करू नका, जी केली त्यामध्ये सुधारणा करा। यावरून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राजकीय ताणतणाव वाढत गेला। परंतु या संपूर्ण घडामोडी घडत असताना दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांना डॉक्टरांनी वारंवार इशारा दिला होता की धावपळ कमी करा, शारीरिक तुमच्या कमजोरीमुळे काहीही घडू शकतं, वारंवार सूचना दिल्या होत्या। परंतु मनोज जरांगे पाटलांनी त्या ऐकल्या नाहीत आणि याच संपूर्ण घडामोडीमधून आणि समाजासाठी दिवस रात्र करणाऱ्या धावपळीमधून रात्रीचं जागरण, प्रवास, हजारो किलोमीटरांचा प्रवास करून मनोज जरांगे पाटील यांनी खूप मोठा रिस्कचा डाव उचलला, तो म्हणजे जातीसाठी, आरक्षणासाठी। मनोज जरांगे पाटील यांनी अगोदर देखील सांगितलं होतं, माझ्या जीवाचं काहीही हो, आजचा पाहुणा आहे मी, उद्याचं काही सांगता येत नाही, असं वारंवार मनोज जरांगे पाटील म्हणतच होते। परंतु शेवटी नको तेच घडत गेलं आणि शेवटी तो दिवस पुढे आला मराठा बांधवांना धक्कादायक बातमी घेऊन। कारण मनोज जरांगे पाटील पश्चिम दौऱ्यावरती होते आणि पश्चिम दौऱ्याचा संपूर्ण तेथील सभा संपवून पुन्हा अंतरवाली सराटी या ठिकाणी रात्री उशिरापर्यंत पोहोचले देखील। परंतु अचानक मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीमध्ये बिघाड झाली म्हणून त्यांना ताबडतोब छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी रुग्णालयामध्ये त्यांना ताबडतोब दाखल करण्यात आलं। तेथे डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरू देखील केला, परंतु उपचारादरम्यान मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती जास्त खालावलेली दिसून आली। डॉक्टरांनी ताबडतोब पुढील तपासणी सुरू केली आणि सध्या मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती ही स्थिर असल्याचं सांगितलं जातंय, परंतु त्यांना ऍडमिट करून घेण्यात आलं होतं। स्लाइन, इंजेक्शन, ट्रीटमेंट, प्राथमिक उपचार करण्यात आला। अशक्तपणा, विकनेसपणा, त्यामुळे भुरळ आणि चक्कर यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी गाडीमध्येच समोर मान टाकली होती आणि त्याच्याच कमकुवत अवस्थेमध्ये त्यांना गॅलेक्सी रुग्णालयामध्ये ऍडमिट देखील करण्यात आलं होतं। सध्या प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे। मराठा बांधवांना घाबरायचं काहीही कारण नाही असं देखील डॉक्टरांनी देखील सांगितलेलं आहे। मराठा बांधव भयभीत झाले होते, नेमकं जरांगे पाटील यांना झालंय काय? कारण देवापेक्षाही जास्त मानणारा मराठा समाज, मराठा बांधव आज मनोज जरांगे पाटील यांच्या संपूर्ण या घडामोडींवर, त्यांच्या प्रत्येक शब्दावर आज म्हणेल तिथे हजर होणारा मराठा समाज, मराठा बांधव। आज मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली, हा व्हिडिओ, ही बातमी ऐकता क्षणी मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीला नेमकं झालंय काय याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं। तर फक्त धावपळीमुळे, वेळेवर जेवण न मिळाल्यामुळे, धाकधुकीमध्ये, जागरणामुळे, प्रवासामुळे त्यांच्या प्रकृतीमध्ये कमकुवतपणा आला, अशक्तपणा आला। त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांना भुरळ आली आणि गॅलेक्सी रुग्णालयामध्ये त्यांना ऍडमिट करण्यात आलं। तेथे प्राथमिक उपचार सुरू केले। आता प्रकृती स्थिर असल्याचं समोर येत आहे। मराठा बांधवांनी घाबरायचं कारण नाही। त्यामुळे पुढील ज्या आखणी आहेत, उपोषणाच्या असतील, मुंबई येथे उपोषण होणार की अंतरवाली सराटी येथे उपोषण होणार, या संदर्भात पुढील सूचना येणार आहेत असं देखील सांगण्यात आलं। परंतु मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती सध्या बिघडल्यामुळे काही काळ कार्य थांबवण्यात आलेले आहेत। एकीकडे ओबीसी बांधव, यामध्ये ओबीसी गटाचे नेते, प्रवर्गाचे नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांनी देखील आंदोलनाचा इशारा दिलेला आहे। मुंबईला ओबीसी धडकणार असं देखील सांगण्यात आलं। तारीख देखील डिक्लेअर केली, 1 ऑगस्ट काल होऊन गेली, परंतु उद्याच्या येणाऱ्या 29 ऑगस्टला मराठा बांधव आमरण उपोषण, निर्णायक उपोषण कुठे करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं। त्यावरच लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांनी देखील तारीख डिक्लेअर करणार आणि पुढील आखणी काय, जिथल्या तिथं उपोषण करणार असं देखील त्यांनी सांगितलं। ओबीसीच्या तोंडचा घास आम्ही जाऊ देणार नाहीत असं देखील सांगितलं। एकीकडे सरकार सांगतं कोणावरही अन्याय न करता आम्ही आरक्षण देणार, परंतु ओबीसीला धक्का न लागता आरक्षण कसं देणार असा प्रश्न उपस्थित लक्ष्मण हाके यांनी केला। नवनाथ वाघमारे यांनी देखील आक्रमक भूमिका घेतली। एकूण ही संपूर्ण घडामोड आहे। एकूणच या संपूर्ण घडामोडीमधून काय निष्पन्न होतं आणि पुढील काय घडामोडी होतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। आमदार रोहित पवार यांनी देखील सांगितलं की घटना दुरुस्ती करून मराठा समाजाला आरक्षण दिलं जाऊ शकतं, यासाठी केंद्र सरकारला यामध्ये घ्यावं लागतं, त्यांच्यासोबत बैठक करून प्रश्न सोडवला जाऊ शकतो, मराठा समाजाला आरक्षण दिलं जाऊ शकतं, हे शक्य देखील आहे, कायद्यामध्ये टिकणारं आरक्षण मिळू शकतं असं आमदार रोहित पवार यांनी स्टेटमेंट देखील दिलं। परंतु एकीकडे घडामोडी चालू असताना या संपूर्ण घडामोडी आरक्षणाबाबत चालूच आहेत।
मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीबाबत आलेली बातमी आज धक्का देऊन गेली, परंतु प्रकृती स्थिर आहे, सुरक्षित आहे.